श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 28. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणामधील रुद्रसंहितेतील चतुर्थ खंडातील अध्याय 1 ते 5 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 6 ते 10 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूयात शिवमहापुराण भाग 28. ब्रह्माजी पुढील कथा नारदांना सांगू लागले. ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, सर्व देवतांकडून वरप्राप्ती झाल्यानंतर कार्तिकेयला खूप आनंद झाला. त्याने सर्व देवांचे आभार मानले आणि त्यानंतर तो आपल्या सिंहासनावर गेला. त्या ठिकाणी अचानक एक ब्राह्मण धावत आला. तो ब्राह्मण आला आणि त्याने कार्तिकेयला प्रणाम केला आणि त्याचे पाय धरले आणि तो म्हणाला, हे भगवान, मी तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा करून माझे दुःख दूर करा. तेव्हा कार्तिकेयाने त्या ब्राह्मणाला आदराने उचलून आपल्या जवळ बसवले आणि त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, प्रभू, मी अश्वमेध यज्ञ करतोय, पण आज माझा घोडा कोणीतरी बांधून ठेवला आहे. हे प्रभू, माझ्यावर दया करा आणि लवकरात लवकर तो माझा घोडा शोधा, अन्यथा माझा यज्ञ विस्कळीत होईल. असे म्हणत तो ब्राह्मण पुन्हा पुन्हा कार्तिकेयचे पाय धरून रडू लागला. तो रडत रडत म्हणाला, आपण संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात. सर्वांच्या सेवेसाठी तुम्ही सदैव तत्पर आहात. तुम्ही सर्व देवतांचे स्वामी आहात आणि त्रिलोकीनाथ शिवांचे पुत्र आहात. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाची स्तुती ऐकून कुमार कार्तिकेय खूप आनंदित झाला आणि मग त्याने आपल्या शूर आणि पराक्रमी गण वीरबाहूला बोलावून तो घोडा लवकरात लवकर शोधून काढण्याची त्याला आज्ञा दिली. तेव्हा वीरबाहूने कार्तिकेयला प्रणाम केला आणि ब्राह्मणाचा घोडा शोधण्यासाठी तो निघाला. त्याने घोड्याचा पृथ्वीवर सर्वत्र शोध घेतला. त्या व्यक्तीने जी काही माहिती दिली होती त्यानुसार वीरबाहूने त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो अपयशी ठरला. मग त्या घोड्याचा शोध घेण्यासाठी तो भगवान श्रीहरी विष्णूंच्या विश्वात वैकुंठ धामामध्ये गेला. तिथे जाऊन वीरबाहूने पाहिले की घोड्याने विष्णू लोकामध्ये प्रचंड दहशत निर्माण केली आहे. तो घोडा विष्णू लोकात खूप त्रास देत होता. कुमार कार्तिकेयचा गण वीरबाहूने तो घोडा ताबडतोब तिथे बंदिस्त करून घेतला आणि त्याला पकडून आपले स्वामी कार्तिकेयाकडे आणला. तेव्हा स्वामी कार्तिकेयाने तो घोड्यावर बसून त्या घोड्याला संपूर्ण त्रिलोकाची प्रदक्षिणा करण्याची आज्ञा केली. एका क्षणामध्ये तिन्ही जगाची प्रदक्षिणा करून तो अद्भुत घोडा परत आला. मग कुमार कार्तिकेय त्या घोड्यावरून उतरले आणि पुन्हा आपल्या आसनावर विराजमान झाले. तेव्हा तो ब्राह्मण हात जोडून कार्तिकेयांचे आभार मानू लागला आणि म्हणाला, भगवान, कृपया हा घोडा माझ्या स्वाधीन करा, म्हणजे मी माझं यज्ञ पूर्ण करू शकेल. तेव्हा कार्तिकेय असल्याने म्हणाले, हे ब्राह्मण, हा घोडा अति उत्कृष्ट आहे, पण हा बळीसाठी योग्य नाही. त्यामुळे याला सोबत घेऊन जाऊ नकोस. तुझा यज्ञ पूर्ण हो म्हणून मी तुला आशीर्वाद देतो. माझ्या आशीर्वादाने तुझा यज्ञ नक्कीच सफल होईल. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, भगवान शिव आणि देवी पार्वती आपल्या पुत्र कार्तिकेयचा हा अद्भुत पराक्रम पाहून खूप आनंदित झाले. सर्व देवांसह श्रीहरी विष्णू आणि देवराज इंद्रही आणि मी खूप आनंदित झालो आणि आम्ही भगवान शिवांना म्हणालो, हे देवादिदेव, हे प्रभू, आपण सर्वज्ञ आहात. जगातील सर्व घटना तुमच्या इच्छेनुसारच घडतात. तुम्हाला आधीच माहीत आहे की भगवान ब्रह्मदेवांनी राक्षस राजा तारकासुराला वरदान दिले आणि फक्त तुमचा पुत्रच त्यांचा वध करू शकेल, आणि यासाठीच कुमार कार्तिकेयांचा जन्म झाला. प्रभू, आमचे दुःख दूर करण्यासाठी आणि आमचे जीवन सुखी होण्यासाठी कृपया कार्तिकेयला तारकासुराचा वध करण्याची आज्ञा द्या. असे म्हणत सर्व देवतांनी शिवांची स्तुती करण्याला सुरुवात केली. तेव्हा आम्हा सर्वांच्या स्तुतीने प्रार्थनेने भगवान शिवांचे हृदय प्रभावित झाले. त्यांनी आमची प्रार्थना मान्य करून आपला पुत्र कार्तिकेयला देवांच्या स्वाधीन केले. त्यानंतर भगवान शिवांनी आपला पुत्र कार्तिकेयला देवतांच्या प्रचंड सैन्याचे नेतृत्व करण्याची आणि देवतांचे दुःख आणि संकट दूर करण्यासाठी तारकासुराचा वध करण्याची आज्ञा दिली. कार्तिक स्वामी त्याला त्यांचे पिता शिवांकडून आज्ञा मिळाल्याने तो आनंदित झाला आणि मग हात जोडून माता पार्वती आणि पिता महादेवांना नमस्कार केला आणि तो म्हणाला, हे माते, हे पिताश्री, कृपया मला विजय होण्याचा आशीर्वाद द्या. तेव्हा शिवपार्वती दोघांनीही कार्तिकेयला खूप आशीर्वाद दिला आणि युद्धामध्ये जाण्याचा आदेश दिला. तेव्हा सर्व देवांचे भय नाहीसे होऊन त्यांच्यामध्ये आनंदाची लाट उसळली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, जेव्हा देवी पार्वतीने भगवान शिवांनी कुमार कार्तिकेयला युद्धाचे नेतृत्व करण्याची आज्ञा दिली तेव्हा सर्व देवता खूप प्रसन्न झाले
आणि सर्व एकत्र आले आणि त्या पर्वताकडे निघाले. ते सिंहनाद करत पुढे सरकत होते. त्यावेळी कार्तिक सैन्याचे नेतृत्व करत होते. तारकासूर नावाच्या संकटातून आता सुटका होईल असा विचार सर्व देवतांच्या मनामध्ये होता. देवतांनी युद्धाची तयारी पूर्ण केल्याचे तारकासुराला कळताच तारकासूर हे ताबडतोब युद्धाची घोषणा करून निघाला. आपल्या प्रचंड चतुरंगिनी सैन्यासह सिंहनाद करत तो देवतांकडे जाऊ लागला. राक्षसांची ती सेना पाहून देव क्षणभर घाबरले. त्याचवेळी आकाशातून आवाज आला. आकाशवाणी झाली, हे देवतांनो, तुम्ही लोक भगवान शिवांचे पुत्र कार्तिकेयांच्या नेतृत्वाखाली लढणार आहात. त्यामुळे तुमचा विजय हा नक्कीच होईल. कार्तिकेयच्या हातून तारकासुराचा वध निश्चित होईल. आकाशवाणी ऐकून सर्व देवांचा उत्साह वाढला आणि त्यांची भीती दूर झाली. त्यावेळी दुधुंबीचा आवाज आणि विविध प्रकारची रणवाद्य आसमंतात गुंजू लागली. मग देव आणि दानव युद्ध करण्यासाठी पृथ्वी आणि महासागराच्या संगमावर पोहोचले. दोन्ही पक्षांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. युद्धाच्या भयंकर गर्जनेने पृथ्वी थरथरू लागली. शिवपुत्र कार्तिकेय देवतांच्या सैन्याचे नेतृत्व करत होते. त्यांच्या मागे देवराज इंद्रासह त्यांची प्रचंड सेना होती. त्यावेळी कार्तिकेय इंद्रदेवाच्या ऐरावत हत्तीवर बसले होते. मग पुढे तो हत्ती सोडून रत्नांनी जडलेल्या सुंदर वाहनावर बसला. त्या सुंदर विमानामध्ये एक छत्र होतं. त्या सुंदर विमानामध्ये बसलेला कार्तिकेय अतिशय अनोखा आणि सुंदर दिसत होता. त्याचवेळी देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. पृथ्वी थरथरू लागली आणि फळांचे तुकडे होऊ लागले. हजारो सैनिक शौर्याने लढत होते. ते जमिनीवर पडू लागले, कोसळू लागले, जखमी होऊ लागले. सर्वत्र रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. असे भयंकर दृश्य पाहून अनेक भूते आणि कोल्हे तेथे ते मांस खाण्यासाठी, रक्त पिण्यासाठी येऊ लागले. तेव्हा पराक्रमी तारकासुराने प्रचंड सैन्य घेऊन देवतांवर हल्ला केला. देवराज इंद्रासह अनेक देवतांनी त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. तारकासूर भयंकर गर्जना करत पुढे जात राहिला. आजूबाजूला भयंकर आवाज होत होता. हल्ला करत असताना सैनिकांच्या तोंडातून मोठा आवाज करत पुढे जात होते. देव आणि दानव यांच्यातील युद्धाने अतिशय भीषण स्वरूप धारण केले होते. तिथे प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर असुरराज तारकासुरासह देव आणि दानव आपापसामध्ये लढू लागले. एकमेकांना मारून ते स्वतःला खूप शक्तिशाली समजत होते. कोणी कोणाचा हात तोडायचे तर कोणी कोणाचा पाय तोडायचे. दोन्ही सैन्य स्वतःला पराक्रमी समजत होते. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, अशा प्रकारे देव आणि दानवांमध्ये अत्यंत विनाशकारी युद्ध सुरू झाले. तारकासुराने आपल्या विशेष शक्तीचा वापर करून इंद्रदेवाला जखमी केले. त्याचप्रमाणे राक्षसांच्या सैन्यातील शूर आणि शक्तिशाली राक्षसांनी देवांच्या सैन्याची मोठी हानी केली. त्यांनी अनेक लोकपालांना युद्धामध्ये पराभूत केले. अनेक देवतांना पळवून लावले. असुर सैनिकांचा देवतांवरचा विजय होणारा पाहून असुरांनी आनंदाने उड्या मारल्या आणि भयंकर गर्जना सुरू केली. तेव्हा देवतांच्या बाजूने लढणारे वीरभद्र क्रोधित होऊन तारकासुराच्या जवळ गेले. राक्षसांनी वीरभद्राला चारही बाजूने घेरले. वीरभद्र देवतांच्या वतीने तारकासुराशी युद्ध करू लागला. वीरभद्राने तारकासुरावर पूर्ण ताकदीनिशी हल्ला केला आणि त्याच्या त्रिशूळाच्या प्रहाराने त्याला जखमी केले. जखमी होऊन तारक जमिनीवर पडला, पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःवर ताबा ठेवला आणि तो पुन्हा उभा राहिला आणि वीरभद्राशी लढू लागला. महाकौतुकी तारकाने वीरभद्राला जबर मारहाण केली, जखमी केली आणि तिथून दूर नेले. त्यानंतर तिथे लढणाऱ्या देवांना त्याने आपल्या क्रोधाचे लक्ष्य केले. तारक देवांवर बाणांचा वर्षाव करू लागला. तारकासुराच्या अनपेक्षित बाणांचा वर्षाव पाहून देवता भयभीत झाले. तेव्हा तारकासुराशी लढण्यासाठी श्रीहरी विष्णू स्वतः पुढे आले. श्रीहरीने तारकासुरावर गदा मारतात विशिष्ट बाणाने त्यांनी त्याचे 2 तुकडे केले. तेव्हा संतापलेल्या विष्णूंनी शारंग धनुष्य उचलले आणि तारकाला मारायला निघाले. तेव्हा तारकाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना पाडले. तेव्हा श्रीहरींनी रागाने सुदर्शन चक्र सोडले. नारद, मग मी कुमार कार्तिकी यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की मी दिलेल्या वरदानानुसार तारकासुराचा वध फक्त तुझ्या हातानेच होईल. त्यामुळे कोणत्याही देव तारकासुराचे काहीही करू शकत नाही. हे ऐकून कार्तिकेय रथातून खाली उतरला आणि तारकासुराला मारण्यासाठी तो धावत निघाला. त्याची शक्ती त्याच्या हातामध्ये होती, जी ज्वालासारखे चमकणाऱ्या उल्कासारखी दिसत होती. सहामुखी कुमार कार्तिकेयांना पाहून तारकासुर म्हणाला, हे देवतांनो, शत्रूंचा क्षणदामध्ये नाश करणारा शूर पराक्रमी हाच बालक आहे का? असे म्हणत तो तारकासुर जोरजोरामध्ये हसायला लागला. आणि मी या बालकासह तुम्हा सर्वांचा वध करीन. तुम्ही सर्व माझ्या हातून आता मृत्यूला शरण जाल. असे म्हणत भयंकर गर्जना करत तो कुमार कार्तिकेयांकडे वळला. कार्तिकेयाला तो म्हणाला, हे बालक, या मूर्ख देवांना तुला व्यर्थ बळीचा बकरा बनवला आहे. पण मी एवढा कठोर नाही की मी कोणताही गुन्हा न करता निष्पाप मुलावर हल्ला करेन. म्हणून तू जा इथून.
मी तुझा प्राण वाचवतो. देवराज इंद्र आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची निंदा करून तारकाने कमावलेल्या तपश्चर्येचे सर्व पुण्य नष्ट झाले होते. तेव्हा इंद्राने त्याच्यावर विजांचा जोरदार हल्ला केला, त्यामुळे तो पृथ्वीवर पडला. मग काही वेळात तारकासूर पुन्हा पूर्ण उत्साहाने उभा राहिला आणि त्याने आपल्या भयंकर हल्ल्याने देवराज इंद्राला जखमी केले. हे पाहून सर्व देव घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले. मग ही परिस्थिती हाताळण्यासाठी श्रीहरी विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र तारकासुरावर सोडले. सुदर्शनाने तारकासुराचा पराभव केला, पण तारकासुर इतक्या सहजासहजी हार मारणारा नव्हता. तो पुन्हा सर्व शक्तीनिशी उभा राहिला आणि मग त्याने आपल्या हातातील प्रचंड शक्तीने भगवान विष्णूंना आवाहन दिले आणि आपल्या भयंकर प्रहाराने त्यांना जखमी केले. भगवान विष्णू बेशुद्ध होऊन पृथ्वीवर पडले. तेथील हे सर्व दृश्य पाहून देवांचा गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी ते सर्व इकडे तिकडे धावू लागले. संपूर्ण सैन्य पांगू लागले. हे पाहून वीरभद्राने तारकासुरावर हल्ला केला. त्याने त्रिशूळ उचलून तारकासुरावर हल्ला केला. त्यामुळे तारकासुर जमिनीवर पडला, पण त्याच क्षणी तो उठला आणि त्याने आपल्या शक्तीने वीरभद्राला जखमी केले आणि त्याला बेशुद्ध केले आणि तो जोरजोरात हसायला लागला. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, हे सर्व पाहून कुमार कार्तिकेयला तारकासुराचा खूप राग आला आणि आपले पिता भगवान शिव यांच्या चरणांचे स्मरण करून तो आपल्या असंख्य गणांसह तारकासुराचा वध करायला निघाला. हे सर्व पाहून देवतांमध्ये उत्साहाची लाट उसळली आणि आनंदाने कार्तिकेयाची स्तुती करू लागले. ऋषीमुनींनी कुमार कार्तिकेयाची स्तुती केली. त्यानंतर तारकासूर आणि कार्तिकेय यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. परमवीर आणि बलशाली या दोघांनी एकमेकांवर जोरदार हल्ला सुरू केला. दोघे विविध प्रकारचे डावपेच वापरत होते. कार्तिकेय आणि तारकासूर यांच्यामध्ये मंत्रांचा वापर करूनही युद्ध झाले. दोघेही आपली पूर्ण ताकद आणि शक्ती एकमेकांना मारण्यासाठी वापरत होते. या महाभयंकर युद्धामध्ये दोघेही जखमी झाले होते. युद्ध भयंकर वळण घेत होते. सर्व देवता ते भयंकर युद्ध पाहू लागले. हे अप्रतिम युद्ध अचानक सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले. वारा वाहायचा विसरला. सूर्याची किरणे थांबली. इतके की हे सर्व युद्ध पाहून सर्व भयभीत झाले. शिव आणि पार्वतीच्या पुत्राचे रक्षण करण्यासाठी ते सर्व तेथे आले. हे सर्व पाहून कार्तिकेय म्हणाला, हे पर्वत, काळजी करू नका. आज मी या पाप्याला सर्वांसमोर मारून आपण सर्वांना भयमुक्त करीन. कार्तिकेय त्यांच्याशी गप्पा मारण्यामध्ये मग्न असताना तारकाने आपली शक्ती हातामध्ये घेऊन त्याच्यावर हल्ला केला. त्या शक्तीच्या आघातामुळे शिवपुत्र कार्तिकेय जमिनीवर कोसळला. पण दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा सर्व ताकदीनिशी उभा राहिला आणि युद्धासाठी सज्ज झाला. कार्तिकेयने मनातल्या मनामध्ये आपले माता पिता भगवान शिव आणि पार्वती यांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तारकासुराच्या छातीवर आपला पराक्रमाने हल्ला केला. त्याच्या दुखापतीमुळे तारकासुराचे शरीर फाटून पृथ्वीवर पडले. सर्वांसमोर त्या पराक्रमी राक्षसाच्या क्षणार्धामध्ये तुकडे तुकडे झाले. पराक्रमी तारकासुराचा वध होतात कार्तिकेयचा विजय सर्वत्र घुमू लागला. तारकासुराच्या वधाने सर्व देवतांना खूप आनंद झाला. तारकासुर मृत झाल्याचे समजतात राक्षसामध्ये भयंकर गोंधळ उडाला. सर्व राक्षस प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. देवांनी मिळून सर्व राक्षसांना मारले. काही भूते घाबरली आणि ती शेतातून पळून गेली. त्यामुळे अनेक असुर आणि राक्षस हात जोडून कुमार कार्तिकेयांकडे आले आणि त्यांची क्षमा मागू लागले. तेव्हा कुमारांनी प्रेमाने त्यांना क्षमा केली आणि त्या राक्षसांना कायमच्या पाताळामध्ये जाण्याचे आदेश दिले. अशा प्रकारे तारकासुराचा वध झाल्याने त्याचे संपूर्ण सैन्य क्षणार्धात नष्ट झाले. हे पाहून देवराज इंद्रासह सर्व देवतांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. संपूर्ण त्रिलोकामध्ये आनंद उत्सव होता. कुमार कार्तिकेयाची विजयाची बातमी भगवान शिव आणि पार्वतींपर्यंत पोहोचताच ते ताबडतोब आपल्या गणांसह युद्धभूमीवर पोहोचले. पार्वतीने आपल्या प्रिय पुत्राला आपल्या हृदयाशी कवटाळले आणि बराच वेळ त्याचे चुंबन घेतले. त्यानंतर पर्वतराज हिमालयानेही तेथे पोहोचून आपली कन्या पार्वती भगवान शिव आणि कार्तिकेय यांची स्तुती केली. त्यांच्यावर चारही दिशांनी पुष्पवर्षाव सुरू झाला. मंगलवाद्य वाजू लागले. सर्वत्र जयघोष होत होता. देवांचा अधिपती देवराज इंद्र यांनी आपल्या सहदेवांसह कुमार कार्तिकेयाचे हात जोडून स्तुती केली. त्यानंतर भगवान शिव आपली पत्नी पार्वती आणि शिवगणांसह कैलास पर्वतावर पोहोचले. आणि श्रोतो, याच बरोबर भाग 28 या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील उर्वरित कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.